सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यते वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते। अर्जुनाची ही जी गोंधळलेली मनस्थिती आहे, त्या मनस्थितीमुळे त्याचे मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतात आपल्याला या ठिकाणी एक अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे की म्हणतात की जगातले 90% रोग हे मनावर आधारलेले असतात किंवा मनाच्यामुळेच होतात। म्हणजे व्हायरस किंवा बाहेरून येणारे अपघात आणि यांच्यामुळे जो मनुष्य आजारी पडतो ते सर्व एकत्र केलं तरी त्यातले 90% आजार हे मानसिक असतात। सध्या तर आपल्याला जे काही आजार दिसतात त्या आजारामध्ये हा जो अर्जुनाला आता अटॅक आलेला आहे त्या अटॅक सारखे आजार खूप वाढलेले दिसतात। म्हणजे आपल्याला सध्या विस्मृती, अल्झायमर, हृदयरोग, कंपवात हे विकार जास्तीत जास्त दिसतात आणि ह्या सर्व विकारांना मनस्थिती ही कारणीभूत आहे। आणि ते मानसिक जो काही ताण आहे, जी मनःशांती ढळली आहे, त्या मनःशांती ढळण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण जर काही असेल तर तो संभ्रम किंवा हे करू का ते करू, हे करू का नको करू, एका बाजूनी चीड येऊन उठतो मनुष्य की जे काही चाललंय समाजात ते बरोबर नाही आणि दुसऱ्या बाजूनी त्याला असहाय्यता जाणवते की आपल्याला हे काहीही करता येण्यासारखं नाही, करा सहन, दुसरं काय करणार। आणि त्यामुळे अर्जुन श्रीकृष्णाला पटवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी आणि तो काय म्हणतोय की माझ्याच्याने हे काही युद्ध होणार नाही। आणि हे पटवण्यासाठी त्याच्या मनाची जी काही घालमेल झाली आहे त्या घालमेलीतून हे सर्व त्याच्या शरीरात पण असे आपल्याला सिम्पटम दिसायला लागले। शरीरावरती जो आघात झालाय मनाचा तोही आपल्याला दिसायला लागला। म्हणजे अगदी रोमहर्षश्च जायते, म्हणजे अशा तऱ्हेच्या अंगावरती जो काटा उभा राहतो आपण ज्याला म्हणतो तो काटा या ठिकाणी उभा राहिलाय। तो वेगळ्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला असं काहीतरी कोणी लाडाने बोलल्यानंतर अंग शहारतं तोही एक प्रकारचा काटा येणंच असतं। जसा चकलीवर आलेला काटा आणि हलव्याचा काटा हे वेगळे वेगळे काटे म्हणायचे, तशाच तऱ्हेने या ठिकाणी संस्कृतमध्ये हा शब्द जरी असला रोमहर्षश्च जायते तर अशा तऱ्हेने त्याला एक प्रकारे शरीरामध्ये सहन न होणारी सगळी सर्क्युलेशन सिस्टीम म्हणजे त्याचं जे चलनवलन आहे, रक्ताभिसरण म्हणूया किंवा त्याचं नर्वस सिस्टीमचं म्हणजे ज्या चेतासंज्ञा आहेत त्या सगळ्या वेड्यावाकड्या चालल्या आहेत आणि त्यामुळे अशा तऱ्हेने त्याला हे अंगावरती काटा येईपर्यंत, बरं अंगावर नुसता काटा आला तर काही नाही, 2 मिनिटांनी बरंही वाटू शकतं, परंतु तो म्हणतोय की कंप झालाय। आता शरीराला कंप झाला याचा अर्थ काय की मेंदूचा शरीरावरचा ताबा सुटला, विचारांचा ताबा मेंदूवरचा सुटला की मेंदूचा ताबा शरीरावरचा सुटतो। म्हणजे ह्या तऱ्हेने मेंदूमध्ये जे काही द्वैत उत्पन्न होतं त्या द्वैतामुळे मेंदूचा शरीरावरचा ताबा सुटतो। आपली सर्व भारतीय शास्त्र जी आहेत ती मेंदूला एकत्रितपणे म्हणजे डावा मेंदू हा तर्कशास्त्राचा, उजवा मेंदू हा आपल्या भावनांचा आणि यांना दोघांना एकत्र ठेवून त्याप्रमाणे मेंदूला जोड ठेवायची की सर्व निर्णय जे त्याच्यात कुठलं भावनांचाही क्षय होऊ नये आणि तर्कही सुटू नये, म्हणजे व्यवहाराला धरून असावं परंतु शेवटी हृदयाला सुद्धा काय म्हणायचंय ते मत हृदयाचं आपण घ्यावं। अशा तऱ्हेने जे निर्णय ते निर्णय ज्या वेळेला घेता येत नाही तेव्हा आयुष्य दुःसह्य होतं। आणि म्हणून योगशास्त्रांनी योग हा शब्दच मुळी मेंदूच्या डाव्या उजव्या भागाला जोडून किंवा तर्क आणि मेंदूतलं जे भावनात्मक भाग यांना जोडून कार्य करता यावं यासाठीच योगाची व्युत्पत्ती संबंध योग पतंजलींनी सांगितला। तर मुळामध्ये या ठिकाणी अर्जुनाला असं आपल्याला निर्णय न घेता येता त्याच्या शरीरावरती कंपा उत्पन्न झाला, इथपर्यंत त्याचं लक्षणं दिसायला लागली। मगाशी म्हटल्याप्रमाणे हृदयविकार जो आहे त्या हृदयविकारामध्ये तोंडाला कोरड पडणं, अंगाला कंप सुटणं या तऱ्हेचे सर्व आपल्याला लक्षणं दिसू लागतात आणि ती या ठिकाणी अर्जुनाला लक्षणं दिसायला लागलेली आहेत। आपल्याला कल्पना आहे की अर्जुन श्रीकृष्णाला युद्ध करायचं नाही असं बहुतेक सांगायचं आणि मला आता इथनं सोडवा, मला या जागेवरती ही माझी नियुक्ती बरोबर नाही म्हणून मी काही करू शकणार नाहीये असं पटवण्यासाठी हे बहुतेक म्हणत असणार हे आपल्याला दिसतंच आहे। कारण काय, माणसं ज्या वेळेला एखादं पद स्वीकारतात त्यावेळेला फार बरं वाटतं। पगार बिगार मोठे असले की काहीतरी म्हणतात की मी हे पद घेतो, मला या ठिकाणी जबाबदारी द्या, मी अमुक केलंय तमुक केलंय, सगळ्या बढाया मारल्या जातात।
प्रत्यक्ष कामाची वेळ आली आणि ते ज्ञान जर नसलं किंवा त्यामध्ये जर काही काम करण्याची जी काही क्षमता आहे ती कमी पडली की माणसं मग त्यातून कशी पळवाट शोधायची हे बघायला सांगतात. बरं, असं सांगावं की मी या पदाला योग्य नाही तर काही बरोबर नाही, म्हणून अर्जुन ते सर्व निसर्गावर सोडतोय. तो जणू काही माझी याच्यात काही जबाबदारी नाही म्हणून काय म्हणतोय की बाबा सीदंती मम गात्राणे, की माझी गात्र लुळी पडतात त्याला मी काय करू, माझ्या तोंडात कोरड पडते त्याला मी काय करू. बघा, आपल्याला नेहमी या गोष्टी जर झाल्या तर वाटेल का, कोणी स्वतःहून तोंड कोरडं पाडून दाखवा पाहू. तोंड कोरडं फार फार तर तुम्ही तोंड उघडं ठेवून फार वेळ हवा जर आत घेतली सोडली तर थोड्या वेळाने तोंड कोरडं पडतं. तरी सुद्धा जर जीभ बाहेर असली तर तोंड कोरडं पडू शकत नाही. तोंड कोरडं पडूच नाही. तोंड कोरडं पडणं हे लक्षणच चांगलं नाही. तर आपल्या हातात काही नाही आहे म्हणून तो म्हणतो मामगा मुखमच परिशुष्यती, अंगाला कंप सुटलाय. मोठे मोठे नर्तक असतात, त्यांना ज्या वेळेला अंगात कंप दाखवायचा असतो त्याची वर्षानुवर्ष त्याची प्रॅक्टिस त्यांना करावी लागते. कंप आपल्याला आणता येत नाही, तो आपसूक येतोय कंप, मेंदूमधून येतोय, शरीरातून येतोय, काय होतं हे कळत नाहीये, थरथरतंय माझं अंग अख्खं, अंगावर काटा येतोय मला आणि अगदी आता असह्य सगळं झालेलं आहे. हे का सांगतोय अर्जुन? हे सांगण्याचं मुख्य कारणच हे आहे अर्जुनाचं की ही जबाबदारी माझ्यावर नाहीये, हे मी नाही काही करते. बघा देवा श्रीकृष्णा, तू आहेस, परंतु हे काय होऊन राहिलंय याचं मी काही सांगू शकणार नाही आणि आता मला काही सुचत नाहीये. आणि ह्याच्याही पुढे जाऊन अर्जुन आता श्रीकृष्णाला कशा तऱ्हेने पटवून या सर्व प्रसंगातून सुटका करून घेणार आहे. एका दृष्टीने आपल्याला असंही समाधान वाटायची शक्यता आहे की बरं झालं या निमित्ताने युद्ध जर थांबून गेलं तर अनेकांचे प्राण वाचतील. पण शेवटी मनुष्य जो आहे तो कणारहित असा, म्हणजे काय की अत्याचार चालू आहेत, सगळं सहन करायचं आणि कुठल्याही तऱ्हेचा आपला मान सन्मान न राहता जगायचं हे कोणाला आवडेल. त्यामुळे अशा तऱ्हेने जगण्यात काही अर्थ नाही आणि एकदा कधीतरी हा सगळा सोक्षमोक्ष लागून हे युद्ध व्हावं आणि पुन्हा धर्म प्रस्थापित व्हावा ही तर इच्छा खरीच आहे. तेव्हा अर्जुनाने कितीही पटवलं तरी सुद्धा श्रीकृष्ण काय निर्णय घेणार आहेत त्याचाही आपल्याला अंदाज येतो. तो आपण आता पुढच्या वेळेला पाहू. आपण श्रीमद भगवद्गीतेचं नियमित पठण करीत असाल, अभ्यास करीत असाल, तिच्या प्रसारासाठी प्रयत्न करीत असाल तर आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.